स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नगरपालिकेची निवडणूक महायुतीतील बाबर आणि पाटील या दोघांमध्येच होणार असली तरी या ठिकाणचे महाविकास आघाडीचे नेते जे ठाकरे गटाचे गेल्या 37 वर्षापासून एकनिष्ठ काम करत आहेत ते आपल्यासोबत आहेत। शिवाजीराव शिंदे, गेली 37 वर्ष तुम्ही या ठिकाणी ठाकरे गटाचे काम करत आहात, त्यांच्याशी तुम्ही एकनिष्ठ आहात, काही प्रभागामध्ये तुमचं वर्चस्व आहे। आता जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ही निवडणूक होते, कसं पाहता याकडे? काय आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट म्हणण्याविषयी मी गद्दार गट म्हणेन, कारण तिने शिवसेनेच्या पाठीमध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंजर खुपसलेला आहे। त्यांना कुणी काही म्हणलं तर निष्ठावंत शिवसैनिक हा त्यांना गद्दार म्हणूनच उपमा देणार आहे। आणि साधारण बघायला गेलं तर आता परवा दिवशी माझ्याकडं सन्माननीय अशोक भाऊ गायकवाड भेटीसाठी येऊन गेले। त्यांचे चिरंजीव अजित गायकवाड ह्या भागात उमेदवारी करणार आहेत। अशोक भाऊ एक सोज्वळ चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांचा मुलगा अजित इथे प्रभाग 9मध्ये निवडणूक लढणार आहेत। मी ठाकरे गटाकडून सुद्धा लढवण्याची माझी इच्छा आहे आणि आमची त्या पद्धतीने तयारी चालू आहे। उद्या आमची तशी महाविकास आघाडीची बैठक सुद्धा आहे। अशोक भाऊ गायकवाड हे तसे काँग्रेसचे मूळ नेते आहेत। त्यांनी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे फॉर्म्युले वापरले होते। लोकसभा निवडणुकीत ते संजय काकांच्या बरोबर होते, विधानसभा निवडणुकीत ते शिंदे सेनेच्या आमदार सुहास बाबर यांच्याबरोबर होते। मग यांची भूमिका अजूनही संभ्रमावस्थेत आहे। महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कसं बघता इकडं त्यांची भूमिका स्थानिक पातळीवर काय असेल, वरच्या राजकारणात काय असेल, पण ते माझ्याकडे काँग्रेसचे नेते म्हणून मला भेटायला आले होते। मग महाविकास आघाडीतले ते एक घटक आहेत, मग त्यानिमित्तानं महाविकास आघाडीतल्या एकामेकाशी गाठीभेटी होत राहतात। एकीकडे जर बघितलं तर पाटील गटाची सत्ता गेल्या 50 वर्षापासून विटा नगरपालिकेवर, आता विधानसभेचा विचार केला तर विटा शहरात बाबर गटाने जवळपास 5000च्या आसपास मताधिक्य मिळवलेलं आहे आणि त्यांनी आता ठामपणे सांगितले की सत्ता परिवर्तन करणार आणि आमची सत्ता आम्ही यावेळी नगरपालिकेत घेणार। काय आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार पडला हे जग जाहीर आहे, हे मशीन मॅनेज आहे। विटा गद्दार गटाला कधीच मॅनेज जाऊ शकत नाही। ते गद्दार गटाचं काम असं आहे, बडी बडी बात्यावर वडापाव खाते, हे न पचणारी विटे शहराला तर हे आहे। आमची अपेक्षा आज ही आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे त्यावेळेस असलेले वैभव पाटील हे आमदार म्हणून विन झालेले होत, पण हा सगळा आता तुम्ही बघितलं असेल, राहुल गांधींनी ते काढलेच वोटचोरीचा प्रकार। विटे शहरामध्ये सुद्धा खेड्यापाड्यातल्या दुसऱ्या मतदारसंघातली नावं ह्या मतदारसंघात आहेत, एक एक नावं 3-3, 4-4 ठिकाणी आहेत। हां, हे प्रशासक आहे आता नगरपालिकेत आणि हे लोकप्रतिनिधी म्हणून आहेत। हां, हे मिलीभगत चालते ह्यांची। त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, आता ते जे म्हणतात आम्ही विट्याचा विकास केला लोकप्रतिनिधी, आता तिने मध्यंतरी परवा सांगितलं की वाढीव घरपट्टी आम्ही कमी केली। मग नगरपालिकेच्या तोंडावरती तुम्ही प्रशासनानं हाताला धरून वाढवली का? आणि मग नगरपालिकेच्या तोंडावर कमी केली का? मग तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर मी अजून एक तुम्हाला मुद्दा सांगतोय, तुम्हाला जनतेचा खरोखर पुळका आहे। डिजिटल मीटर आता शासनाने बसवले प्रत्येकाच्या घरी। सर्वसामान्य माणसांचं
500-700 रुपयाचं बिल 1000-2000वर बिल यायला लागले. हां, ही इंग्रजांसारखी वसुली चालू आहे. मग तुम्हाला जनतेचा पुळका आहे ना, मग सगळ्यांची डिजिटल मीटर काढा आणि साधी मीटर बसवायला हवा ना. हां, जनतेचा तुम्ही कळवा सांगताय ना, हे सगळी मिलीभगत आहे, बाकीचं काही नाही. आणि कुठला विकास काय नाही, हे ह्यांच्या स्वतःपुरता आणि ह्यांच्या ठेकेदारांचा विकास आहे. तुम्ही आता येताना पाहिलं असेल ह्या रस्त्याला, बँक कॉलनीच्या रोडला गटर मंजूर होती देशपांड्यांच्या घरापर्यंत. ती पवारांच्या घरापर्यंत अर्धवटच 200 मीटर गटर केली. रस्त्यावरती 6 इंचाचं कॉन्क्रीट टाकले बघा, ते स्पीड ब्रेकर केल्यागत. त्या गटरीच्या पाईप आहेत. हे रस्ते तुम्ही विकास केला का? अशी अनेक उदाहरणं आहेत. दुसरी गोष्ट, सत्ताधाऱ्यांचे जे काही आहेत हे कार्यकर्त्यांचे सावकारकीचे वगैरे धंदे प्रचंड आहेत. त्यामुळं विटा शहरात काही बदल होत नसतो त्यांचा. आता तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय विकास कामं केली, ते देखील यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये होते, आता ते भाजपमध्ये गेलेत. मग स्वार्थासाठी गेलेत का ते? हो का, राजकारण आहे ते राजकारणाचे स्वार्थासाठी गेले असेल. मी त्यांचा विरोधकच आहे. पण त्यांनी जाताना कुठला पक्ष फोडून कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही आहे. काय ह्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी पुढं होते. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि विकासासाठी गेले असतील. ते विरोधकच आहेत मी म्हणतोय. आम्ही महाविकास आघाडीतनं लढणार आहोतच, पण त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलेलं नाही आहे. ते विकासासाठी, त्यांच्या कामासाठी काय असेल ते गेले असतील, त्याशी मला घेणं देणं नाही आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून वीज मीटरचा प्रश्न हाताळत आहात. अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. तुमचे नेते म्हणजे आता भारतीय जनता पार्टी सरकार आहे, शिंदे सरकार आहे, इथल्या स्थानिकांना तुम्ही काय सांगितलं का याबाबत? तुमच्याच माध्यमातून आपण निवेदन दिलं, बातम्या झाल्या. मला सांगा, इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी ह्या विरोधात गोरगरिबांना जो अन्यायकारक वीज बिल भरावं लागतंय त्याच्या विरोधात चकार शब्द काढलं का? वहिनी काढलं का? नाही काढलं. आज सर्वसामान्य माणसांना एवढं लाईट बिलानं त्रस्त आहेत. काही ठिकाणी 1000-2000 आणि 15,000-16,000 बिल आलेत. अजून लोकांच्या तक्रारी आपल्याकडे येतात. मग ह्या लोकप्रतिनिधीने मी त्यांना आव्हान करतोय, करा नगरपालिकेच्या आधी सगळे जी मीटर विटे शहरात बसवले तालुक्यात ते सगळे डिजिटल मीटर काढा आणि पूर्वीप्रमाणे करून दाखवा. आता ठाकरे गटाचं काम तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून करताय. इथं जर सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, तुमचा शिवसेना ठाकरे गट असेल ते काम करते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी तुमचं काय बोलणं झालं आहे का? हो, आजच आमची काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर बैठक झाली आणि उद्या आमची आम्ही आता ठराविक चौघपान म्हणजे जे पदाधिकारी पक्षाचे होते त्यांची प्रमुख बैठक झाली. उद्याच्याला सर्व पदाधिकारी आणि जे निवडणूक विटा नगरपालिका लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी आम्ही काँग्रेसचे नेते होते, बाबासाहेब मुळीक होते, काँग्रेसचे काही नेते होते सुतार वगैरे, ह्यांच्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही आज बसलो होतो. उद्या आमची ती बैठक आहे आणि त्यानंतर आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. ज्या पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगानं अशोक गायकवाड तुमच्याकडे आले होते का तिसरी आघाडी ते काढणार आहेत असं चर्चा आहे? नाही, तो त्यांचा माझा काही ती चर्चा झालेली नाही आहे. ते त्यांचा मुलगा उभा राहणार आहे आणि त्या मुलाला मदतीसाठी ते काँग्रेसचे नेते म्हणून माझ्याकडे आलते. ती काही डिटेल्स त्या पद्धतीने माझी काही त्यांची चर्चा नाही आहे. सदिच्छा भेट होती. सदिच्छा भेट आलते माझ्याकडं. मग 9मध्ये आपण पाहिलं तर नागरिकांच्या ज्या समस्या असतील, मग काही शाळेचे ॲडमिशन असो, वीज मंडळाचं काम असो, गटरी साफ केलेले नसू देत, स्ट्रीट लाईट गेलेले असू दे, काँग्रेस वाढलेलं असू दे, म्हणजे काही गवत वाढलेलं, स्वच्छता नाही आहे, तर अशा वेळेस नगरसेवकांना लोकांना ते उपलब्ध होत नसले तरी लोक ह्या वार्डात हिथं माझ्यापाशी येऊन सांगतात. त्यांना माहीत झाले, हिथं येऊन सांगितलं की एका फोनवर ते काम होतं. त्यामुळं बऱ्यापैकी 9 नंबर वार्डामध्ये आणि 7 नंबरमध्ये आपली बऱ्यापैकी माणसं जे आपण कामं केलेली आहेत ती लोक आपल्याला विसरू शकत नाहीत. मग अशा माध्यमातून अशोक भाऊ जर माझ्याकडे आले असले तर एक वेळ आम्ही गद्दार गटाचा एखादा नगरसेवक निवडून येऊ नये म्हणून
काँग्रेसचे नेते अशोकभाऊ गायकवाड यांच्या पाठीमागं सुद्धा उभं राहू. का तर आमचा शिवसेनेचा घात करणाऱ्यांना मदत न करता एक वेळ पाठीमागं सरकून ह्यांच्या पाठीमागं वार्डात उभा राहीन. पण अशोक गायकवाड हे सदाशिवराव पाटील यांना देखील ते पाठिंबा देऊ शकतात, त्यांच्या देखील भारतीय जनता पार्टी देखील हात मिळवणी करू शकतात. त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? हो का, माझं स्पष्ट मत आहे. मग ते सन्माननीय सदाभाऊंच्या बरोबर जर गेले तर ह्या तालुक्याच्या जडणघडणीत सदाशिवभाऊ पाटलांचा मोलाचा वाटा आहे. प्रशासकीय इमारती असो अनेक कामातून त्यांनी केलेलं आहे. मग काही राजकीय तडजोडीसाठी जर ते गेले असले, सदाशिवभाऊ भाजपमध्ये गेले असले, तर पण ते करून जाताना कुठला पक्ष फोडून गेलेले नाहीत किंवा माझ्याबरोबर 10-12 जण घेऊन गेलेले नाहीत. मग अशा वेळेस अशोकभाऊ जर त्यांच्याबरोबर गेले आणि मला वाटलं काँग्रेसच्या उमेदवाराला इथं मदत करायची आहे, तर गद्दारांना थांबवण्यासाठी आम्ही 100% त्यांच्या मागं उभा राहू. एक वेळ त्यांच्याबरोबर उभा राहू पाठीमागं, पण गद्दारांच्या मागं उभा राहणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे. गेल्या 37 वर्षापासून ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी या भागात वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. प्रभागात त्यांचं वर्चस्व आहे, म्हणून देखील अनेक नेते त्यांच्या भेटीला येत असतात आणि याच अनुषंगानं अशोक गायकवाड देखील या ठिकाणी आले होते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.